नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय वेगळी आणि सुंदर अशी कथा पाहणार आहोत। कथेचं नाव आहे मी एक शेतात राबणारा बैल बोलतो। माझं नाव नाही, मी कुणाचा मुलगा नाही, कुणाचा बाप नाही, माझी कुठे जात नाही, कुठे पोटगी नाही। माझं अस्तित्व फक्त माझ्या मालकाच्या शेतापुरतं आहे। मी कोण आहे विचाराल तर उत्तर एकच आहे, मी शेतात राबणारा बैल आहे। मी एका साध्या गावरान गाईच्या पोटातून जन्मलो। माझा जन्म शेताच्या बांधावर गोठ्याच्या कडेला झाला। माझी आई माझ्या अंगावर जीभ फिरवत होती तेव्हा मला तिचं ममत्व जाणवलं। तिच्या श्वासातली ऊब, तिच्या दुधाचा गोडवा हे माझं पहिलं सुख होतं। गावकरी माझ्याकडे पाहून म्हणाले, हा पोरगा मजबूत दिसतो, शेत जोतायला भारी होईल। त्यावेळी मला त्या शब्दाचा अर्थ कळला नाही, पण हळूहळू मला समजलं माझं आयुष्य माझ्या ताकदीवर चालणार आहे। लहानपणी माझा स्वभाव चंचल होता। मी बांधावर पळत सुटायचो, पाण्यात उड्या मारायचो, कधी एखाद्या गाईच्या शेपटीला धरून खेळायचो। मालकाचा लहान मुलगा माझ्या शिंगाला धरून उभा राहायचा, मी त्याला अलगद पाठीवर बसवायचो। मी जसा मोठा झालो तसा लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले। हा आता राबायला तयार झाला असे ते म्हणू लागले। तो दिवस आठवतो जेव्हा माझ्या मानेवर पहिल्यांदा जू ठेवलं गेलं। जड लाकूड, लोखंडाचे खिळे माझ्या खांद्याला दाबत होते। मी किंचाळलो, उधळून टाकायचं वाटलं। माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण माझा मालक जवळ आला। त्याने माझ्या मानेवरून हात फिरवत म्हटलं, सोबत्या घाबरू नकोस, आता तू माझा साथी आहेस। माझं शेत तुझ्या ताकदीवर आहे। त्याचे डोळे ओलसर होते। त्या क्षणी माझं मन शांत झालं। मला कळलं हा जू फक्त ओझं नाही तर नाता आहे। सकाळ होताच आम्हा दोघांना शेतात नेलं जायचं। धुकं पसरलेलं, कावळे कावकाव करत असायचे। माझ्या खांद्यावर नांगर ठेवला जायचा। मी जमिनीला फाळ पाडत चालायचो। ओलसर मातीतून वास यायचा, माझ्या टापाखाली गाळ मऊ पडायचा। माझ्या श्वासाचा आवाज, माझ्या खुरांचा ताल या सगळ्यात शेताचं संगीत होतं। धान, बाजरी, ज्वारी, ऊस किती पिकं माझ्या घामामुळे उगवली। ऊन कडाडली तरी मी थांबायचो नाही। माझ्या अंगावरून घाम धारासारखा गळायचा, पण माझं मन म्हणायचं, या घामाने एखादं पोट भरतंय, एखादं स्वप्न उभं राहतंय। वर्षभर मी राबतो, पण बैलपोळ्याच्या दिवशी मी राजा होतो। माझ्या शिंगांना रंगवतात, अंगावर तेल चोळतात, गळ्यात घंटा बांधतात, मी सजवून गावभर फिरतो। मालक माझ्या पायाशी डोकं टेकवतो आणि म्हणतो, तू माझा देव आहेस, तुझ्यामुळे माझं घर चालतं। त्या दिवशी मला पुरणपोळी, गूळ, गवताचा माळ मिळतो। माझ्या डोळ्यात नकळत पाणी येतं, कारण रोज मी फक्त राबतो, पण त्या दिवशी मला मान मिळतो। पण आयुष्य इतकं सरळ नाही। काळ बदलला, शेतात ट्रॅक्टर आले, माझ्या जागी लोखंडाची मशीन आली। मला हळूहळू बांधावरचं बसवून ठेवलं जाऊ लागलं। काही शेतकरी आमच्यासारख्या बैलांना कसायला विकू लागले। माझ्या अंगावर थरकाप उठला। मी विचार केला, मी इतकी वर्ष त्यांच्यासाठी राबलो, तरी माझा शेवट असा होणार का? आता माझं वय झालंय, आधीसारखी ताकद नाही, पाय लटपटतात, जू उचलायला खांदे थरथरतात, पण माझं मन अजूनही शेताकडे धाव घेतं। मालकाचा मुलगा आता मोठा झाला, त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे,
पण तो अधूनमधून मला शेतात नेतो. तो माझ्या डोक्यावर हात फिरवतो आणि म्हणतो, काका, तुम्ही आमचं आयुष्य उभं केलं, आम्ही विसरणार नाही. त्याचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी येतं. मला जाणवतं मी व्यर्थ नाही गेलो. हो, मी बैल आहे. माझं आयुष्य कष्टाचं होतं, घामाचं होतं, पण मला अभिमान आहे. कारण माझ्या श्वासाशिवाय, माझ्या ताकदीशिवाय, माझ्या राबण्याशिवाय या मातीत अन्न उगवत नसतं. मी देव नाही, पण मी देवासाठी पोटभर अन्न पिकवलंय. मी शेतकऱ्याचा खरा सोबती आहे. आता मी म्हातारा झालोय. उद्या काय होईल माहीत नाही, पण माझी एकच प्रार्थना आहे, माणसाने आमच्यावर प्रेम करावं, आमच्या कष्टाचा सन्मान करावा, आम्हाला उपेक्षा करू नये. मी एक बैल आहे, पण माझ्यातली हृदय आहे, भावना आहेत आणि या मातीतली नाळ आहे. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.